हॅलो एव्हरीवन, कलाकृती फॅशन आणि क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण वेलवेटचं ब्लाऊज बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे ऑन फोल्ड कपडा घेतलेला आहे, जी +1 इंच असं घेतलेला आहे कापून। तुम्ही बघू शकता इथे 11 इंचचा मी कपडा घेतलेला आहे। तिथून पुढे आपल्याला 4.75 इंच आर्म होल मार्किंग टाकून घ्यायचं आहे। ही लाईन आता आपण ड्रॉ करून घ्यायची आहे। तिथून पुढे आपल्याला इथे शोल्डर टाकून घ्यायचं आहे। इथे मी 5 इंचचे शोल्डर टाकून घेते। इथला मेजरमेंट मी घेतलेला आहे छातीचा चौथा भाग +2 इंच आणि खाली फक्त अर्धा इंचाने इथे मी कमी करून घेतलेला आहे। दोन्ही पॉइंट आपण कनेक्ट करून घ्यायचे आहेत। इथे मी क्रॉस लाईन टाकून घेते आहे। ह्या लाईनवर आपल्याला 1 इंच आणि अर्धा इंच असं मार्किंग टाकून घ्यायचं आहे। 1 इंच जे मार्किंग आहे ते मागच्या मुंड्यासाठी आहे आणि अर्धा इंच जे मार्किंग आहे ते पुढच्या मुंड्यासाठी आहे। इथे आपल्या फ्रंट पार्टची कटिंग रेडी झालेली आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुढे आपल्याला बॅकची कटिंग करून घ्यायची आहे। इथे मी बॅकसाठी ऑन फोल्ड कपडा ठेवून घेतलेला आहे। इथे मी बॅक साइड अर्धा इंच जास्त कापणार आहे, कारण की इथे आपल्याला मागच्या साइडने ओपनिंग करायची आहे। त्याच्यामुळे मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। आता हे कट करून घ्यायचं आहे। दोन्ही पार्ट आपण कट करून घेणार आहोत। दोन्ही पार्ट आपले कट करून झालेले आहेत। त्याच्यानंतर आपण जो फ्रंटचा आर्महोल आहे तो कट करून घेणार आहोत। इथे तुम्हाला मार्किंग दाखवून देते आहे। अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे। इथे आपल्याला आर्महोल कट करून घ्यायचा आहे। जो अर्धा इंचचा आर्महोल आहे तो फ्रंटचा आर्महोल आहे, तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। दोन्ही पार्ट आपले कट करून झालेले आहे। आता हे दोन्ही पार्ट आपण मेन फॅब्रिकवर कट करून घेणार आहोत। इथे मी कट करून घेतलेले आहेत। दोन्ही फॅब्रिक मी ऑन फोल्डच कट केलेले आहे दोन्ही पार्ट। पुढे आपल्याला स्लीवची कटिंग करायची आहे। इथे मी डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे अस्तरचा। तिथे आपल्याला स्लीवची उंची +1 इंच असं मार्किंग टाकून घ्यायचं आहे। बाही 7 इंचची आहे, त्यात मी 1 इंच ॲड करून 8 इंचावर मार्किंग केलेली आहे। इथे आपल्याला 2 इंचावर मार्किंग टाकून घ्यायची आहे स्लीवच्या शेपसाठी। दोन्ही लाईन मारून घ्यायची आहेत। दोन्ही लाईन मारून झालेल्या आहेत। इथे खाली मी 5 इंचचं मार्किंग टाकून घेते आहे। वरती आपल्याला स्लीवच्या शेपसाठी मी इथं बॅकचा पार्ट घेतलेला आहे, त्याचा आर्महोल स्ट्रेच करून घ्यायचा आहे इथे आणि आपल्याला स्लीवचं मार्किंग मिळून जाईल। इथे आपल्याला स्लीवचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता मी इथे बाही कट करून घेते आहे अस्तरची। दोन्ही बाही इथे कापून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर माझा व्हिडिओला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। इथे मी 2 इंचची मार्किंग टाकून घेते आहे। इथे मी लेस लावणार आहे, त्याच्यामुळे मी इथे 2 इंचची मार्किंग टाकून घेतलेली आहे। वरतीची मार्किंग आलेली 6 इंचची आहे, बाकी 2 इंचची आपल्याला बॉर्डर लावायची आहे। आता मी इथे मेन फॅब्रिकमध्ये बाही काढून घेते आहे। आधी मी इथे जी 2 इंचची मार्किंग टाकली ती मी फोल्ड करून घेतलेली आहे। इथे आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे। इथे मी पहिले जी मेन मार्किंग आहे ती टाकून घेते आहे बाहीची। हा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण त्याच्यातच पफसाठी एक्स्ट्रा कपडा घेणार आहोत। इथे मी 3 इंचचा पफसाठी कपडा एक्स्ट्रा घेते आहे आणि बाहीची मार्किंग आहे तशी टाकून घ्यायची आहे। खाली मी 9 इंचचा कपडा घेतलेला आहे। आता बाह्या कट करून घ्यायची आहे आपल्याला। याच पद्धतीने दुसरी बाही पण कट करून घ्यायची आहे। बाही आपली कट करून झालेली आहे। सर्व कटिंग रेडी झालेलं आहे। आता आपण स्टिचिंगकडे वळूया।
इथे मी गळ्याचा आकार टाकून घेते आहे पाकळीचा. गळा कापून घ्यायचा आहे. गळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आता मी अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवून घेते आहे आणि पुढे आपल्याला इथे गळ्यावर आणि बॉटमवर शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपल्याला खाली बॉटमवर पण शिलाई मारून घ्यायची आहे. इथे मी बॉटमला शिलाई मारून घेतलेली आहे. इथे जो गळ्यामधला अर्धा आपल्याला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे जेणेकरून शेप आहे जो व्यवस्थित निघेल. आता हा कपडा आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि वरतून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे सगळीकडून. इथे मी बॉटम लाईनला माझ्या आवडीप्रमाणे इथे मी लेस लावून घेणार आहे. तुम्ही तुमच्या चॉईसने काय इथे डेकोरेशनसाठी लेस लावू शकता. इथे आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. पुढे आपल्याला बॅक साईडची फिनिशिंग करून घ्यायची आहे. इथे आपल्याला मार्किंग टाकून घ्यायची आहे. आपण जे अर्धा इंचाचं मार्किंग टाकलेलं आहे त्याच्या पुढून आपल्याला इथं मार्किंग टाकून घ्यायची आहे. या शेपच्या खालून आपल्याला 1.5 इंचाचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे. त्या पॉईंटपासून आपल्याला 5 इंचाचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे. या साईडने मी इथं 2.5 इंचाचं मार्किंग टाकले आणि गोल गळा इथं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं गळा टाकून घेऊ शकता. दोन्ही साईडने गळ्याची मार्किंग टाकून घ्यायची आहे. पुढे आपल्याला इथे गळ्याची फिनिशिंग करून घ्यायची आहे. आता जो राऊंड शेप आहे आपण त्याच्यावर शिलाई मारून घेणार आहोत. इथे तुम्ही या गळ्यावर हाताने पण शिलाई मारून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही मशीनवर शिलाई मारून घेऊ शकता जेणेकरून वेल्वेटचा कपडा सरकणार नाही. इथे मी पूर्ण गळ्यावर शिलाई मारून घेतलेली आहे. आता जो आतला कपडा आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. पूर्ण कपडा आपल्याला कापून घ्यायचा आहे. इथे स्मॉल कट धुवून घ्यायचे आहे जेणेकरून गळ्याचा शेप आपल्याला व्यवस्थित मिळेल. आता हे आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला मागचा गळा फिनिश करून मिळेल. इथे आता पूर्ण अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. सगळीकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. पहिले आपण इथे गळ्यावर शिलाई मारून घेऊया. इथे आपल्या गळ्याला शिलाई मारून झालेली आहे. आता इथे आपल्याला बाकीचा अस्तरचा जो कपडा आहे तो पूर्ण साईडने जोडून घ्यायचा आहे. सर्व बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपल्याला इथे गळा कापून घ्यायचा आहे. हा 2 इंचाचा गळा मी इथे कापून घेतलेला आहे. आपल्याला इथं बॉटम फिनिश करून घ्यायची आहे. इथे मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. तिला आपण एका साईडने शिवून घेऊया. या पट्टीने आता आपण बॉटम फिनिश करून घेऊया. ही पट्टी बॉटम लाईनवर शिवून घ्यायची आहे आणि ती आतल्या साईडने पलटून वरतून शिलाई मारून घ्यायची आहे. ही आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे. इथे तुम्ही हात शिलाई पण करून घेऊ शकता पण मी इथे टिप मारून घेणार आहे. इथे बॅक साईडची खालची फिनिशिंग करून झालेली आहे. याच्यावर तुम्ही लेस पण लावू शकता. इथे आता आपण गळ्याची पट्टी कापून घेतलेली आहे. गळ्याच्या पट्टीला एका साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. ह्या पट्टीने आता आपण गळा फिनिश करून घेऊया. पट्टी आपण जोडून घेऊया आता इथे. आता या गळ्यामध्ये आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे आणि गळा पलटून घ्यायचा आहे.
इथे आपली गळ्याला शिलाई मारून झालेली आहे. आपलं बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. आता इथे आपल्याला बॅकला ओपनिंग करायची आहे, त्याच्यामुळे आता मी बॅकला सेंटरपासून कट करून घेणार आहे. सेंटर बॅक आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि जिथं कट केलेलं आहे तिथं आपल्याला हुकांसाठी ओपनिंग करून घ्यायची आहे. दोन्ही पार्ट आपण कट करून घेतलेले आहे. आता ही आपल्याला हुकांची पट्टी शिवून घ्यायची आहे. ही हुकांची पट्टी आपल्याला फोल्ड करून आतल्या साईडने शिवून घ्यायची आहे. या पट्टीमध्ये आपल्याला इथं हुक अटॅच करायचे आहेत. याच पद्धतीने आपल्याला वरती जो साईड आहे ती पण आपल्याला फिनिश करून घ्यायची आहे. तुम्हाला तो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. वरची साईड पण आपल्याला सेम फिनिश करून घ्यायची आहे. इथे पण आपल्याला 2 हुक लावायची आहेत. ही पट्टी पण आतल्या साईडने आपल्याला फोल्ड करून शिवून घ्यायची आहे. दोन्ही पट्ट्या आपल्या फिनिश करून झालेल्या आहेत. या हुकांच्या पट्ट्या आपण शिवून घेतलेल्या आहे. आता बॅक साईडला आपल्या इथं डाट मारून घ्यायची आहे. एक साईड आपली फिनिश करून झालेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडने फिनिशिंग करून घेऊया. इथं आपल्याला हुकांच्या आईसाठी पट्ट्या शिवून घ्यायच्या आहे. या पट्ट्या मी 3 ते 4 इंचची घेतलेली आहे. ही पट्टी आता ही पट्टी बाहेरच्या साईडने आपल्याला शिवून घ्यायची आहे. या पट्टीवर तुम्ही झिगझॅग स्टिचिंग पण मारू शकता किंवा इथे तुम्ही हुकांसाठी आई पण करू शकता. पण मी इथे झिगझॅगची स्टिचिंग मारून घेणार आहे. इथे माझी हुकांची पट्टी तयार झालेली आहे. हुकांच्या आईसाठीची पट्टी याच पद्धतीने आपल्या वरची साईड पण फिनिश करून घ्यायची आहे. इथे मी दोन्ही साईड फिनिश करून घेतलेल्या आहे. इथे आपल्याला डाट देऊन घ्यायचा आहे. दोन्ही साईड आपले तयार झालेले आहेत. इथे आपल्याला फक्त इथे हुक लावून घ्यायचे आहेत. बॅक साईड आपली तयार झालेली आहे. पुढे आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचा आहे. दोन्ही साईडचे शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. शोल्डर आपले जोडून झालेले आहे. आपल्याला इथे साईडची स्टिचिंग मारून घ्यायची आहे. साईडची स्टिचिंग मारताना आपल्याला सेंटर फ्रंट आणि सेंटर बॅक मॅच करून घ्यायचं आहे आणि मग साईडला स्टिचिंग मारून घ्यायची आहे. इथे तुम्ही फिटिंगच्या हिशोबाने शिलाई मारून घ्यायची आहे. आपलं ब्लाऊज रेडी झालेला आहे. इथे आता फक्त आपल्याला बाहेर जोडून घ्यायचे आहेत. हा पार्ट आपला तयार झालेला आहे. आता इथून पुढे आपण आता बाहीची स्टिचिंग बघूया. इथे मी बाहीचं अस्तर घेतलेलं आहे आणि जो मेन कपड्यात आपण बाही कापून घेतलेली आहे ती घेतलेली आहे. इथे आपल्याला पफ बाही शिवायची आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला इथे प्लीट्स घ्यायचे आहेत. जो एक्स्ट्रा कपडा घेतला होता त्याच्या आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायचे आहेत. दोन्ही प्लीट्सच्या साईड आपल्याला विरुद्ध बाजूने घ्यायचे आहेत. समोर प्लीट्स आल्या पाहिजे दोन्ही साईडच्या. या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडच्या प्लीट्स मारून घ्यायचे आहेत. वरच्या साईडने प्लीट्स मारून घेतलेले आहेत मी इथे.
इथे माझ्या प्लीट्स मारून झालेले आहे. आता आपण जिथं खाली 2 इंचची लाईनची मार्किंग केलेली आहे इथूनपर्यंत आपल्याला इथं प्लीट्स मारून घ्यायची आहे. तिथपर्यंत त्या लाईनवर मी सगळे प्लीट्स मारून घेते आहे. दोन्ही साईडने आपल्याला प्लीट्स मारून घ्यायचे आहे. समोर समोर या प्लीट्स आल्या पाहिजेत. बाहीचा पफ रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथं बाहीला पफ छान आलेला आहे. आता इथं खालच्या साईडने जो आपल्याला इथं बॉर्डर लावायची आहे ते आपण इथं फिनिश करून इथे मी वेल्वेटचा कपडा घेतलेला आहे. त्याने आधी आपण इथं फिनिशिंग करून घेऊया. ही पट्टी आपल्याला बाहेरच्या साईडने फोल्ड करून शिवून घ्यायची आहे. ही बाही तुम्ही अशीही लावू शकता, पण इथे मी आता डेकोरेशनसाठी लेस लावून घेणार आहे. इथे मी माझ्या आवडीने इथे लेस लावून घेते आहे. तुम्ही तुमच्या पसंतीने तुम्हाला जी योग्य वाटेल ती लेस इथे लावून घेऊ शकता. याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही पण शिवून घ्यायची आहे. इथे मी साईडने 2 इंच शिलाई उसळून घेतलेली आहे. इथे आता आपल्याला बाह्या जोडून घ्यायची आहे. बाह्याचं सेंटर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि शोल्डरपासून इथं आपण मॅच करून घ्यायची बाही मॅच करून नंतर इथं बाही जोडायला सुरुवात करायची आहे. इथं आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे व्यवस्थित. याच पद्धतीने आपल्या दुसऱ्या साईडची पण बाही जोडून घ्यायची आहे. इथं आपली बाही जोडून झालेली आहे. आता बाहीला फिटिंग करून घेऊया. इथं मापाप्रमाणे इथे मी फिटिंग करून घेते आहे. थोडं मी लूजच ठेवणार आहे कारण लहान मुलीचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे इथं आपण थोडंसं लूजच ठेवूया. याच पद्धतीने आपल्या दुसरी साईडची बाही पण जोडून घ्यायची आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं माझी बाही जोडून झालेली आहे. याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण बाही जोडून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं पफची बाही खूप छान झालेली आहे. ही दुसरी बाही आहे. इथं मी जोडून दाखवते आहे. दुसऱ्या साईडची पण बाही आपल्याला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाऊज शिवून बघा. हे आपण 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी आपण हे ब्लाऊज शिवून घेऊ शकतो. इथे माझी बाही पण जोडून झालेली आहे. इथं आपलं पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. मी बॅक साईडला हुक पण जोडून घेतलेला आहे. या पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.